अंतिम सामना आहे दोन्ही टीमला पुन्हा एकदा तीच विनंती आहे जास्त वेळ वाया जाणार नाही याची काळजी घ्या। मालवणी कोलीवाडा ग्रुप आयोजित टेनिस क्रिकेट स्पर्धा आज सकाळच्या सत्रामध्ये पाहिले तर सन्माननीय जनकभाई शेह यांच्या शुभ हस्ते या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला होता, शुभारंभ झाला होता। मुलाचं योगदान त्यांचं नेहमीच या स्पर्धेसाठी लाभलेलं आहे आणि सध्याही त्याला पाहिलं तर व्यासपीठावरती उपस्थित राहून त्यांनी या सामन्याचा आस्वाद देखील घेतले आहेत। फायनलचा मॅच आहे आणि फायनलचा मॅच संतोष कोळी चला हा सामना अंतिम सामना आहे, 2 षटकांचा होईल। दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे, 2 षटकांचा सामना असेल। चला लवकरात लवकर सामन्याला सुरुवात करा मित्रांनो। दोन षटकांचा सामना आहे, त्याकरता लगेच आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या। सलामीची जोडी मैदानावरती पाठवा। बरकर मनोरी आणि योहान 11 बंदर पकड या दोन संघादरम्यान फायनलचा मॅच जोडीला सचिन पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्स मध्ये सज्ज झाले। त्यांची साथ दिवसभरामध्ये लाभली होती ती मध्ये स्वप्नील यांचा आवाज देखील ऐकला होता, संतोष कोळी यांचा आवाज देखील कॉमेंट्री बॉक्स मध्ये ऐकलाय। आणि जसं नेहमीच मालवणी गाव आणि मालवणी मास्टर खास करून संतोष कोळी आणि सर्व जे विश्वास नेहमीच दाखवले समालोचन करताना संधी वारंवार जी दिली जाते त्याबद्दल आयोजकांचा आणि मालवणी गावाचा देखील मनपूर्वक आभार मानतोय। फायनलचा मॅच आहे तो सुरू होतोय, बंदर पकाडी टीम आणि त्याच्या जोडीने जर पाहिलं तर मनोरी संघ। हॅलो, जर इथे जमले सगळ्या प्रेक्षकांना आज तुकाराम जर कॉमेंट्री आवडली असेल तर खरोखर एक जोरदार टाळ्या होऊ द्या, खरोखर जोरदार टाळ्या होऊ द्या। सर्व इकडे प्रेक्षक जम असले आहेत, जर तुकाराम सरांची जर कॉमेंट्री तुम्हाला आवडली असेल आजची तर सगळ्यांनी टाळ्यांचा गरगड करायचा प्लीज। तर मी हेच म्हणेन की याच्याकडे शब्द येतात कुठून, शब्द एकदम माझी उत्साह वाढवणारा म्हणजे गोलंदाजाही उत्साह वाढवतात आणि गोलंदाजाही देखील उत्साह वाढवतात असे शब्द वापरतात ते तुकाराम मांगेला सर। बऱ्याच वेळा काय असं की सगळीकडे कॉमेंट्री करताना काही गोष्टी नाही मिळत, इथे मालवणीला गावामध्ये आल्यानंतर प्रेम मिळतं, आपुलकी मिळतं, आपलेपणाची भावना मिळते आणि तुमच्या 4 शब्दातनं कॉमेंट्री करण्याची नवी ऊर्जा मिळते। त्याच्यामुळे तो शब्द साठा घेऊनच यावं लागतं। मालवणी गावामध्ये आला तर जे प्रेम जी आपुलकी खऱ्या या गावानं दिलेली आहे त्याबद्दल मनपूर्वक आभार आहे। बंदर पकाडीचा संघ खेळतोय आणि त्याच्यासाठी कॅश प्राइज आले 3 विकेटसाठी 1000 रुपये आणि दर्शन भंडारीने जर कॅच टिपला तर 500 रुपये। केतन जे आता लंडनवरनं मॅच पाहतात, ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू होता, वाईट बॉलचा इशारा। संतोष कोळी आमच्या जोडीनं जॉईन झाल्यात। कदाचित जो प्रयत्न केला होता या स्पर्धेचं आयोजन नियोजन करताना तो भले वेळ कमी पडलाय पण सक्सेस होताना पाहतोय। नक्कीच गमतुकाराम गेले सर आम्हाला जर फिल्डरांनी पण आम्हाला साथ दिले, थोडा उशीर झाला वेळेवर टीम नसल्या कारणाने, पण मॅच चांगली झाली, व्यवस्थित झाले। वेळ थोडासा कमी पडला पण ज्या पद्धतीने आयोजन केले, झेल सुटलाय ग्लेन वैतीच्या हातामधनं हा चेंडू निसटलाय। लागोपाठच्या 3 विकेटसाठी 2000 रुपये आहेत। पण जो 8 संघ खेळले, खास करून मालाच्या संघाचा तुम्ही उल्लेख केला, चिंचोली बरोबर वेळेवरती दाखल झालेत, त्यांचा देखील मनपूर्वक आभार आहे। खरोखर मनापासून आभार व्यक्त करतो चिंचोली संघाचं। जरीमरी संघ क्रिकेट संघ हा मालवण परिसरातून आला आणि वेळेवर त्यांनी इथे दाखल झाले आणि 2 दिवस अगोदरपासून ते मला बोलले होते मला तुमच्या मैदानावर खेळायचं करून तुकाराम मांगे। आणि दुसरी गोष्ट महत्वाची होती, सकाळच्या सत्रामध्ये मरचा संघ देखील दाखल झाला होता आणि प्रत्येकाला उत्सुकता आहे मालवणीच्या मैदानावरती खेळायचं आहे, आपला खेळ दाखवायचा आहे, आपला टॅलेंट दाखवायचा आहे। मिस टाइम स्ट्रोक बराच वेळ चेंडू हवेत राहिला, क्षेत्ररक्षक पोहोचतोय चेंडूच्या खाली, त्या झेल सुटलाय आणि जसा योहान 11 बंदर पकाडीचा संघ आहे ना तोही सांगतोय मागच्या 1-1.5 वर्षामध्ये त्यांना संधी नाही मिळाली, पण आता संधी मिळाली आहे तर ते फायनल मध्ये आलेत, संधीचं सोनं करतात। खरोखर नाही, त्या संघ आपल्या ग्राउंडवर खेळण्यासाठी हमेशा सज्ज असतो, तयार असतो, यात काही शंका नाही। तर मागच्या वेळेला ज्यावेळेला मीही आलो होतो या मैदानावरती त्यावेळेला बंदर पकाडी संघानेच विजेतेपद पटकावलं होतं, बरोबर 2 वर्ष अगोदरचा तो आहे। त्याच्यामुळे आता पुन्हा एकदा ते फायनल मध्ये आल्यात आणि फायनलचं विजेतेपद ही ट्रॉफी आगली वेगळी आहे, या ट्रॉफीची संकल्पना देखील जबरदस्त आहे, वेगळ्या ट्रॉफी आहेत।
पुन्हा एकदा प्रणय सज्ज होईल. आखूड डब्याचा चेंडू आहे त्यावरती मोठा प्रहार. चेंडू सीमारेषा बाहेर. फक्त खेळाडू मध्ये जाऊ नका. 4 रन कमी. रन कमी होतील. फॅन असे फॅन पाहिजेत. एक तर झेंडा तुम्ही भगवा बरोबर घेतलेला पण ती बॉन्ड लाईनच्या मध्ये जाऊ नका. ती बॉन्ड लाईन आहे ना ती आपली गाईडलाईन आहे. त्याच्यामध्ये आपल्याला जायचं नाही. त्या बॉन्ड लाईनच्या बाहेर आपण एन्जॉय करायचंय. एन्जॉय करा पण त्या बॉन्ड लाईनच्या बाहेर तर मजा येणार आहे. षटकार आलाय मागच्या चेंडूवरती. प्रणय पुन्हा एकदा सज्ज होईल. फुलटॉस बॉल ड्राईव्ह केलाय मिड ऑफला फील्ड करतोय. धाव घेण्याची कुठली संधी नाहीये. 2 षटकांचा सामना आहे. धावा बघितल्या धावफलकावरती 8 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या ओव्हरचा खेळ सुरू आहे. मागे तुम्ही सांगितलं अगली वेगळी म्हणजे संकल्पना जी ट्रॉफी बघताय ती ट्रॉफीचं संकल्प पूर्ण आम्हाला कोलिकोस एंटरप्राइजेस यांनीच आम्हाला आणून दिलेले आहेत. त्यांचंही मनापासून मी आभार व्यक्त करतो. ऑफस्टमच्या बाहेरचा चेंडू बॅटला लागला आणि चेंडू सरळ यष्टीच्या हातामध्ये जाऊन विसवलाय. ही स्पर्धा बघा 2 संघ खेळतायत. फायनलचा मॅच खेळतायत. पण जर योहान 11 बंदरपाकाडीचा संघ विजयी होतोय तर केतन पाटील जे सध्या लंडनवर हा मॅच बघतायत त्याच्याकडे 2000 रुपयाचा प्राइज आहे. पण त्याच्यापेक्षा महत्वाचा ही ट्रॉफी जरा नवीन बॅट्समॅन मैदानावरती लवकर दाखल व्हा. इतका वेळ घेऊ नका. टाइम घेऊ नका. कारण ज्यावेळेला टॉस करण्यात आला त्यावेळेला दोन्ही कॅप्टनला इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत. वेळ वाया जाणार नाही याची काळजी घ्या. टाइम आहे महत्वाचा आहे. आणि जे संतोष कोळी आमच्या जोडीने आहेत जो पब्लिक प्रेक्षकांचा प्रतिसाद लाभलाय त्याबद्दल काय सांगेल. मी तुम्हाला विचारणार आहे का इथे जो प्रेक्षकाचा प्रतिसाद असतो तुम्हाला आवडतो की नाही. मी फक्त विचारतो तुम्हाला. नेहमीच म्हणजे मालवणीचं मैदान आणि प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद नेहमीच लाभलेला आहे. आणि प्रेक्षक नसतील ना तर मजा नाही आहे. म्हणजे प्रेक्षक असतील तर मजा आहे. तर प्रेक्षक नसतील ना खाली स्टेडियम मध्ये काय मजा नाही. खाली ढोल तो कोई भी बजा सकता है. बजाने वाला कोण आहे. आणि प्रेक्षकाचं जे तुम्ही मनोरंजन करताय जे फिल्डर वेळेवर जर हजर झाले ना तर प्रेक्षकांनाही मजा येते. आणि कुठेतरी थांबलं त्याचा पहिले आज मॅचेस थांबल्या तसे प्रेक्षकांना पण कंटाळा येतो मॅच बघण्यासाठी. म्हणून प्रेक्षक फार महत्वाचा घटक आहे. कारण प्रेक्षकाविना मजा येत नाही. कुठल्याही स्पर्धेमध्ये कुठल्याही सामन्यामध्ये बघा त्याला चीअर अप करण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी प्रेक्षकांची आवश्यकता असते. नवीन फलंदाज मैदानावरती दाखल झालाय शांतनू आलाय. 2 षटकांचा मॅच आहे. 2 षटकांचा सामना आहे. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न प्रणयने थोडासा टप्पा लांब घेतला. लेन थोडीशी छोटी केली. पहिल्या षटकाचा खेळ संपला. पहिल्या षटकाचा खेळ संपताना धावा धावफलकावरती 8 सचिन आमच्या जोडीने पुन्हा एकदा कॉमेडी बॉक्स मध्ये जोडले जातील. सकाळपासून त्यांचा आवाज देखील ऐकलाय. पहिली ओव्हर संपले. धावा धावफलकावरती 8. फायनलचा मॅच. नक्कीच सर 2 मॅन ऑफ द मॅचचे पुरस्कार केलेले दोन्ही फलंदाज आले होते परंतु त्यांनी जास्त धावा जमवता आलेल्या नाही आहेत. त्यांचा प्रयत्न नक्कीच होता. दोन्ही डावखुरे फलंदाज होते परंतु जखडून ठेवण्यात यश आले ते प्रणय याला. चांगले गोलंदाजीचं प्रात्यक्षिक आपल्याला पाहायला मिळालं ते प्रणय याच्याकडून. आणि धावसंख्येला कुठेतरी ब्रेक मिळाला आणि एक बळी सुद्धा मिळवलाय तो प्रणय याने. बघा प्रणय कोहलीने काय दाखवलंय. जरी तुमच्या गोलंदाजावरती षटकार जरी मारला तर तुमच्यामध्ये जर एबिलिटी आहे तुमच्याकडे क्षमता आहे गुणवत्ता आहे तर त्या गुणवत्तेने तुम्ही कमबॅक करू शकता. आणि तेच प्रणय कोहलीने मागच्या 3 चेंडूवरती दाखवून दिलेत. त्यांनी केलेलं कमबॅक. आता दुसरं षटक हाताळण्यासाठी ग्लेन वैती गोलंदाजीसाठी सज्ज आहेत. स्ट्रायकरला फलंदाज जार्विश. हॅलो 3 विकेटसाठी लागोपाठच्या 3 विकेटसाठी 3000 रुपये आहेत केतन पाटील यांच्याकडनं. आणि जर मेडन ओव्हर आला तर अजून 2000. केतन भंडारी आणि दर्शन यांनी जर झेल टिपला तर त्यांच्यासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. भरपूर आहेत कारण आता फायनलचा मॅच आहे त्याच्यामुळे बक्षीस देखील भरपूर आलेले आहेत. कारण एक तर आपण नक्कीच त्याचा उल्लेख करू. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. चेंडू बराच वर हवेत राहिला आहे. मिड ऑफचा क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि ते झेल टिपला गेलाय. केतन भंडारीनं टिपला झेल आणि 500 रुपये आता UPI पेमेंटनं पुन्हा एकदा डेबिटेड झालेत आणि क्रेडिटेड पण झालेत. स्विच हिट करताना पाहिला होता परंतु आता पाहिला जार्विस स्विच हिट करत होता. कारण
तो त्याचा शॉट नाहीये, परंतु आपल्याला आता खेळताना दिसला. ज्या ज्यावेळी मॅच झाल्या त्यावेळी असा एकही चुकीचा फटका खेळताना दिसला नव्हता, परंतु आता जार्विसच्या बॅटमधून काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करत होता. तो जार्विस बाद झालाय. जार्विस बाद झालाय. नवीन पहिल्यांदा मैदानावरती येतोय. फक्त थोडंसं घाई करा, थोडंसं लवकर तुम्ही या मैदानावरती या. आणि जसा झेल टिपला ना तसा तो मेसेज आलाय तो. आणि आपल्या दिवसभरामध्ये व्हॉट्सअप फेसबुकवरती भरपूर मेसेज येतात, पण तुमचा आवडता मेसेज कोणता आहे? सम अमाऊंट क्रेडिटेड इन युअर अकाउंट. हा जो मेसेज आहे ना सर्वात आवडता मेसेज. तो ज्या कोणाला येतोय तो खुश होतो. तसा तो मेसेज आता आलाय. विकेट आलाय. नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होतोय सुदर्शन. आपण पाहिलं सर, प्राइज पण कुठून आलाय? लंडनवरून. युपीआयने असलं तरी लंडनवरून प्राइज आलं, म्हणजे आपली स्पर्धा ही जगभरात पाहिली जाते. याचं कौतुक आहे. नाही बघा, अमेरिकेवरून आला असतं तर 5% टॅक्स लागले असता, कारण कालच अमेरिकेने डिक्लेअर केले बाबा पैसे पाठवले तर 5% टॅक्स, ट्रान्झॅक्शन टॅक्स लागणार आहे. हा कुठं पाहिजे चेंडू होता. शॉर्ट ऑन पूलचा प्रयत्न. डीप स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. फील्ड करतील, थ्रो करतील. एकच धाव. चांगल्या गोलंदाजी केल्यानंतर चांगलं फिल्डिंग दिलेली साथ ना तर नवा उत्साह, थोडंसं एनर्जी आले टीम मध्ये बंदर पकाडीच्या. एक धावाने धावफलक पुढे जाईल 9 वरती. नक्कीच सर, आक्रमक फलंदाज बाद झाले त्यामुळे कॉन्फिडन्स नक्कीच वाढलाय तो बंदर पकाडी संघाकडून. क्लेन पुढचा चेंडू खेळण्यास तयार आहे आणि आता मात्र पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न होता. झेल होऊ शकला असता, परंतु यष्टीरक्षक बीट झालाय. चेंडू यष्टीरक्षकच्या डोक्यावरून जातोय. डिक्लेअर झोन मध्ये 2 धावा. अशा वेळेला नशिबाची साथ लाभणं देखील गरजेचं आहे. कुठं थोडंसं लक फॅक्टर महत्वाचं आहे. तुम्ही 99% मेहनत करा, पण 1% नशिबाची साथ लाभणं देखील गरजेचं आहे. इथे थोडासा टॉपिक लागला होता. नशिबाची साथ बिहाइंड द विकेट चेंडू गेला होता डिक्लेअर झोनच्या दिशेनं. 2 धावांनी धावफलक 1-1-11 11 धावा. 2 षटकांच्या सामन्यामध्ये 20 धावा. 20 धावा महत्वाचे आहेत, कारण थोडासा अजून चूक पहिला तर गेला असताना त्याच्यामुळे काळोख जो होईल 2 षटकामध्ये. जसं पहिलं शफल झाले जसं पहिलं थोडंसं टॅकल केलं गेलं होतं. स्ट्राईक चेंज करायचा. स्ट्राईक चेंज करताना धावाच्या स्वरूपात गडी बाद होतोय. बंदर पकाडी टीम आता ज्या 2 गोलंदाजांचा वापर केला ज्याच्याकडे अनुभव आहे, एक्सपिरियन्स आहे, आणि त्याच्यामुळे काय झाले की बराक पाकर टीम थोडंसं अडचणी सापडलेले आहेत. काही चेंडूचा खेळ शिल्लक आहेत. 20 धावापर्यंत पोहोचतोय की नाही हे आपण पाहूया. नक्कीच सर, आपण पाहूया सुदर्शन आलाय. सुदर्शन चक्र फिरवतोय का आपल्याला पाहायला लागणार आहे, कारण जर चांगली धावसंख्या असेल तर निश्चितच तुम्ही फाईट करू शकता, कारण संघ आहे समोर बंदर पकाडी. त्यांच्याकडे सुद्धा फलंदाज कमी नाहीत. आपण त्यांच्या मॅच पाहत आलोय. चांगली फलंदाजी केली. ग्लेन याचा पुढचा चेंडू खेळण्यास सुदर्शन तयार. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता. निश्चितच पाहूया पंच वळत आहेत. पंच काय डिक्लेअर घोषित करतायत पाहूया. 1 धाव तर घेतली आहे, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न करतायत, परंतु चेंडू यष्टीरक्षकाच्या हातात आहे आणि बाईच्या स्वरूपात 1च धाव मिळते. संघाची धावसंख्या पोहोचली आहे 12 वरती. विजयासाठी 12 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता आहे. पाहूया कोणता संघ विजय होतोय या अंतिम सामन्यामध्ये. आपलं लवकरात लवकर क्षेत्र आहे, तसंच आपली सलामीची जोडी मैदानात पाठवायची आहे. अंतिम सामन्याचा पहिली इनिंग संपली आहे. विजयासाठी 13 धावांची आवश्यकता आहे बंदर पकाडी संघाला. खेळाडू प्रेक्षक मान्यवरांचं करूया आपण सहर्ष स्वागत. मालवणी कोलीवाडा ग्रुप आयोजित ही संपूर्ण स्पर्धा आपण अनुभवतोय. फायनलचा मॅच सुरू आहे आणि मालवणीकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेच्या आगरी कोळी मास्टर क्रिकेट स्पर्धेमध्ये मालवणी संघानं फायनल जिंकलेली आहे. फायनल जिंकलेली आहे. मालवणी गावासाठी आनंदाचा क्षण आहे. आनंदाचा क्षण. मालवणीचा संघ तिथे विजयी झाला, त्याच्यामुळे मालवणीकरांसाठी एक आनंदाची बातमी, खुश खबर. आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेच्या आगरी कोळी मास्टर स्पर्धेमध्ये मालवणी संघानं 18 धावांनी विजय संपादित केलेला आहे आणि फायनल मॅच अंतिम विजेतेपद त्याने पटकावलेले आहे. आता उत्सुकता तीच राहिलेली आहे की या ट्रॉफीला आगली वेगळे ट्रॉफी आहेत. या ट्रॉफीला घेऊन कोण मिरवणार आहेत? एका बाजूला योहान 11 बंदर पकाडी आणि दुसऱ्या बाजूला बराकर मनोरी. हा संघ 13 धावांचा पाठलाग करायचा आहे. टोटल बड़ा नहीं है, लेकिन विकेट आएंगे तो बैटल बड़ा हो सकता है. आणि तो बॅटल कसं रंगणार त्याच्या अगोदर एक प्राइज आलंय. केतन पाटील जे आता लंडनवर मॅच पाहतात, जर 3 षटकांना हा सामना संपतोय, 3 सिक्सर,
तर त्यांच्यासाठी कॅश प्राइज असणार आहे 3000 रुपये. आणि टीम इथे विजय होतो फायनल मारते ते त्यांनी अगोदर डिक्लेअर केले की 2000 रुपये असणार आहेत. हे योहान 11 बंदरपाकाडीसाठी 13 धावांचा पाठलाग आहे, पण 3 सिक्सर आले तर 3000 प्राइज आहे. नक्कीच सर, आपण पाहतोय 13 धावांची आवश्यकता आहे. 12 चेंडू 13 धावा म्हणजे लो चेसिंग आहे. त्यामुळे आपण खूप मॅच अशा बघितल्या की लो चेस असताना सुद्धा खूप संघ डगमगताना आपण पाहिलेत. 6 चेंडू 6 धावा सुद्धा झालेल्या नाहीयेत. आपण या स्पर्धेमध्ये ती वेळ येते का पाहूया आपल्या या अंतिम सामन्यामध्ये. ना टेनिस बॉल क्रिकेट असं आहे, 6 चेंडू मध्ये कधी कधी 30-32 धाव होतात, पण 6 मध्ये 6 होत नाहीयेत. 6 मध्ये 6 करणं, 12 मध्ये 13 करणं ना, ते तुमच्या मालाच्या बाहेर गेल्यानंतर ट्रॅफिक मध्ये गाडी चालवण्यासारखं आहे. एक तर तुम्हाला मोटरसायकलवरती तोल सांभाळायचा आहे आणि पुढे देखील जायचं आहे. त्याच्यामुळे हा खेळ तसा आहे. 12 मध्ये 13. फक्त मैदानावरती ज्यावेळेला मनोरी संघ दाखल झाला ना, त्यांचा अप्रोच कसा आहे, त्यांचा देहबोली कशी आहे, बॉडी लँग्वेज कशी आहे, हे सर्व महत्वाचं आहे. मागे काय घडलंय ते मागे सारा, पुढे काय करायचंय त्याचा विचार करा. आता इथे रडायचं नाही तर लढायचं आहे. थांबायचं नाही गड्या, थांबायचं नाही, लढायचं आहे. याच उद्देशाने खेळायचं आहे. 12 चेंडू 13 धावा. सलामीची जोडी मैदानावरती सज्ज. एका बाजूला विवेक कोळी, दुसऱ्या बाजूला रॉश, यानं पहिल्या मॅच मध्ये आपला धुमाकळा घातला होता, बॅटिंगनं दाखवलाय. तो आहे गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज जार्विश. मॅचला होते सुरुवात. पहिला चेंडू स्विच चेंडू चालला सीमा रेषे जवळ झाले. फिल्डिंग चांगले फिल्डिंग झाले, चांगलं फिल्डिंग. तुम्ही जसा उल्लेख केला होता एफर्टचा, कमिटमेंटचा, ते महत्वाचा होता. स्विचिटचा प्रयत्न पहिल्या चेंडूवरती केला होता विवेक यानं. पहिल्या चेंडूवरती 2 धावा. नक्कीच आपण पाहतोय सर, बॉडी लँग्वेज खूप महत्वाची आहे आणि तीच बॉडी लँग्वेज आक्रमकता आपल्याला पाहायला मिळते विवेक याच्याकडून. कारण त्याला माहिती आहे जर आपल्या पहिल्या षटकामध्ये चांगल्या धावा आल्या तर येणाऱ्या चेंडूंमध्ये आपण खूप कमी धावा ठेवून विजय संपादन करू शकतो. त्याचंच प्रात्यक्षिक आपल्याला विवेक दाखवताना होतोय. पहिल्याच चेंडूवरती स्विच इट खेळला होता, परंतु तिथे 2 धावा आपल्या संघासाठी वाचवल्यात त्या बराकर मनोरी संघाच्या क्षेत्ररक्षकाने. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज, लेफ्ट आर्म डाऊन द विकेटचा मारा, स्ट्रायकर येणार विवेक. आकोटाप्याचा चेंडू होता, आकोटाप्याचा चेंडूला खेळलाय लॉंग लेग सीमा रेषा पार. चेंडू एका डबेनिशी बॉर्डलाईनच्या बाहेर, चौकार. चला, आखूट टप्प्याचा पुरेपूर चेंडू घेतला होता. एक चुकीचा टप्पा म्हणावा लागेल आणि त्याचा सफल होऊन खेळला, ऑफ स्टंपच्या बाहेर जाऊन खेळला होता आणि चेंडू पोचवला होता सीमारेषा बाहेर. पुढचा चेंडू जार्विस याचा विवेक थोडासा सफल झालाय, पुलटा चेंडू बनवलाय, बसून चेंडू खेळलाय. पाहूया स्क्वेअर लेगच्या दिशेने गेलेला चेंडू आहे. तिथे क्षेत्ररक्षक एक धाव घेतली, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, ते चेंडू आलाय पाहूया, परंतु 2 धावा पूर्ण करतायत. गुड रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळते ती विवेक आणि रॉश याच्याकडून. संघाची धावसंख्या पोहोचली आहे 8 वरती. 8 धावा धावफलकावरती. 13 धावांचा पाठलाग करायचा आहे. 5 धावांची अजूनही आवश्यकता आहे. विवेक आणि रॉश ही जोडी मैदानावरती मागच्या काही वेळेला हुकलेलं विजेतेपद आज पटकावायचं आहे ते योहान 11 बंदरपाकाडीच्या संघाला, आणि तोच बंदरपाकाडीच्या संघाचा प्रयत्न चालला या सामन्यामध्ये. स्विचिटचा प्रयत्न, चेंडू चला पॉईंटच्या डोक्यावरनं पाठलाग केला जातोय. क्षेत्ररक्षक पाठलाग करताय, तोपर्यंत फील्ड करतील, थ्रो करतील. 2 धावा या चेंडूवरती पूर्ण करतोय. 2 आकडे धावसंख्या पूर्ण होते. 4 चेंडूचा खेळ झालाय आणि 4 चेंडूच्या समाप्तीनंतर धावा आहेत धावफलकावरती 10. विजयासाठी अजून 3 धावांची आवश्यकता आहे. आक्रमकता आपण पाहिले विवेक याची, आपल्या संघाला प्रथम पारितोषिक मिळवून दिसायला घेऊन चाललेला आहे तो विवेक आपल्या संघाला. संघाची धावसंख्या झाली आहे 10. पाहूया या चेंडूवरती स्विच इट खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक आहे, पाहूया झेल होतोय का, आणि तिकडे चांगला झेल घेतलाय आणि एक आक्रमक फलंदाज बाद होतोय. स्विच इट करण्याच्या नादात फलंदाज बाद विवेक. बाद झाल्यात आणि त्यांची जागा घेण्यासाठी आता नवीन फलंदाज मैदानावरती दाखल झालेत. प्रणय कोहली येत आहेत. 3 धावांची आवश्यकता आहेत आणि जे विजेतेपद ज्याचं स्वप्न घेऊन 8 संघ मैदानावरती दाखल झाला होता आणि ते सध्या स्वप्न 2 टीम जे बराकर मनोरी आणि दुसऱ्या बाजूला योहान 11 बंदरपाकाडीचा संघ जो खेळतोय, आता कोणत्या तरी एका संघाचं स्वप्न ते भंग होणार आणि एकाचं ते स्वप्न पूर्ण होणार.
कारण स्वप्न ती नाही जी आपल्या झोपल्यावरती आपण बघतोय, स्वप्न ती जी आपल्याला झोपून देत नाहीत. त्यामुळे घेतलेल्या म्हणजे पाहिलेल्या स्वप्नाचा पाठलाग करा आणि तोपर्यंत थांबू नका जोपर्यंत ती स्वप्न सत्यात उतरत येत ती पूर्ण होत नाहीत. बघूया कोणाचं स्वप्न पूर्ण होणार आणि कोणाचं भंग होणार. 3 धावांची आवश्यकता आहे. पहिले षटक सुरू आहे मैदानात 4 विषयाचं, पण नक्कीच स्वप्नांचा पाठलाग केला तर स्वप्नांपर्यंत तुम्हाला पोहोचता येतं. आणि आता पाहूया बंदर पाकाडी हा संघ आपलं स्वप्न पूर्ण करतोय का. आखू टप्प्याचा चेंडू आहे, स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळलाय, तिथे क्षेत्ररक्षक नाहीये, पाहूया. आणि बंदर पाकाडी हा संघ विजय होतोय आणि या मालवणी कोळीवाडा चषक जो होता त्याच्यावरती प्रथम क्रमांकावरती नाव करतोय तो बंदर पाकाडी संघ. चला, दोन्ही जे फायनलिस्ट संघ होते योहान 11 बंदर पाकाडी आणि दुसऱ्या बाजूला टीम बराकर मनोरी संघ, दोन्ही टीम लगेच समोर या. कारण जास्त वेळ न जाता आपण प्राइज डिस्ट्रीब्युशनला बक्षीस वितरण समारंभाला इथे सुरुवात करतोय.